नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज बघा इथे अशा पद्धतीनं आळूची बघा या पद्धतीनं अशा रोल करून आपण छान अशा पद्धतीनं काप करून घेऊन मस्त अशी एक रेसिपी बनवतो, जी की तुम्ही कधी पाहिली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल। तर बघा अतिशय सोपं काम तुमचं इथे मी करून दाखवणार आहे। तर बनवायला म्हणाल तर अतिशय सोपी पद्धत आहे। जर अशा पद्धतीनं आपण बनवलं तर आळूची ही रेसिपी बघा तुम्ही नक्कीच आठवड्यातून एक 4 वेळा तर बनवालच, याची मला गॅरंटी आहे। अतिशय सोपी पद्धत आहे। आपल्याला आळूवडी तर आवडतेच आवडते, पण बनवायचं म्हटलं की खूप कंटाळ येऊन जातो। मग कधी आपण कधी 1 महिन्यातून, कधी 2 महिन्यातून, कधी 15 दिवसांनी अशा बनवत असतो। पण या पद्धतीनं जर तुम्ही बघितलात ना, तर तुम्ही अतिशय सोप्या आता बघा ही अळूची पानं घेतलेली आहेत आणि सर्व ना मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही, पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आणि त्याच्यानंतर बघा जे तुम्हाला पाठचं देठ दाखवले, तर देठसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि लाटण्याने तुम्हाला लाटून दाखवलं। तर देठ काढून ना अतिशय छान पद्धतीनं आपल्या शिरा काढून घेऊन बघा लाटण्याने एक एक पान करून मी छान लाटून घेतलेलं आहे, म्हणजे शिरा मोडून घेतलेल्या आहेत। आणि नंतर या पद्धतीनं बघा एकावर एक सगळी पानं ठेवून अतिशय सोप्या पद्धतीनं ही करू शकतो। त्याच्यामुळे बघा सगळी एकावर एक पानं ठेवली आणि रोल करून घेतला आणि त्याच्यानंतर या पद्धतीनं कापून घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीनं कापून घेतली। आता बघा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला हे तयार करायचं आहे। आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक मिरचीचं वाटण लागणार आहे, तर ते मी इथे सुरुवातीलाच बनवून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या 10 ते 15, जिरं आणि इथे बघा कोथिंबीर, असं करून छान वाटण बनवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे वाटण घालून घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा इथे मिरची पावडर घातली आहे। जर इथे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर नक्कीच मिरची पावडर घाला। आणि जर मुलं वगैरे खाणार या पद्धतीने जर तुम्ही बनवताय तर थोडंसं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर त्याच्यात धना पावडर अर्धा चमचा घातलेली आहे, ओवा 1 चमचाभर छान असा हातावरती चोळून घातला आहे। आणि नंतर बघा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ज्वारीचं पीठ। तर ज्वारीचं पीठ इथे मी 2 चमचे मोठे घातलेले आहेत। आणि इथे ना आत्ता जे आपण मिक्सरमधून जे मिश्रण ओतलं, तर ते इथे कोकम जो होता, तर 4-5 कोकम मी पाण्यामध्ये भिजत घातले होते, तर ते ना छान मिक्सरमधून वाटून घेतले आणि त्याची प्युरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। म्हणजे जो काही चरचरपणा वगैरे काही पानांना असेल तर तो त्याच्याने कमी होतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते। त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, जितकं मावल तितकं बेसन पीठ घालायचं। चवीनुसार मीठसुद्धा आपण सुरुवातीला घातलं आहे। आणि आता बघा जितकं मावल तेवढं आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे बेसन, आणि छान या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे। मस्त मिश्रण अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचं। आता इथे किती एकूण पीठ लागलं ते मी तुम्हाला सांगितलेलं नाही, तुमच्या पानांच्या क्वांटिटीवरती किंवा जितकं आपण पीठ घालू की त्याच्यावरती तुम्हाला ते ॲडजस्ट करायचं आहे। तर इथे आता बघा छान असं पीठ तयार करून घेतलेलं आहे, मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। थोडंसं तेल वरतून लावलेलं आहे आणि तीळसुद्धा आपल्याला घालायचे आहेत। सुरुवातीला तुम्हाला जर घालायचे असतील तर घालू शकता, आपण इथे आता सुरुवातीला घातलेले नाहीत, नंतर आपण इथे तीळ घालणार आहोत वरतून। तर या पद्धतीनं बघा आपल्याला चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून घेऊन नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती हे जे मिश्रण आहे तर ते सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हाताने बघा थापून घ्यायचं आहे या पद्धतीनं। तर अशा पद्धतीनं ही जी रेसिपी आहे ती आपण बनवली तर अतिशय बनवायला सोपी रेसिपी आहे बघा, आणि झटपट होणारी आहे, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही।
मेन म्हणजे रोल करत बसायचं नाही किंवा एक एक करून पानांना सगळ्या पीठ लावत बसण्याची गरज नाही. पटकन आपली पानं कट करून घेतली, कापून घेतली. चव मात्र तशीच लागते, कारण आपण त्यामध्ये जे जिन्नस घालतो तर ते सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये सुद्धा घातलेले आहेत. फक्त इतकंच की आपण इथे पानं कट करून घेतलेली आहेत आणि या पद्धतीनं छान थापून घेतलं बघा. आणि वरतून आपल्याला याच्यावरती भरपूर सारे तीळ घालायचे आहेत. आता पाणीसुद्धा मी इकडे साईडला उकळायला ठेवलेलं आहे. छान पाणी उकळते तोपर्यंत याच्यावरती तीळ घालून छान मस्त हाताने मस्त पसरवून घेऊया आणि छान अगदी सेट करूया. म्हणजे कसं अगदी मिश्रणसुद्धा आपलं छान पद्धतीनं तयार होईल, मस्त वाफलं जाईल. तर अशा पद्धतीनं बघा इकडे पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे. आता ही चाळण आपल्याला या टोपावरती ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक 15 ते 20 मिनटं छान हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं वड्या शिजवून घ्यायचं आहे. हे बॅटर जे आहे तर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता असं मस्त असं छान असं शिजलं आहे की नाही ते चेक करायचं आहे आपल्याला. तर सुरी घ्यायची आणि आपण थोडीशी मध्ये घालून बघायची. तर बघू शकता छान पद्धतीने शिजलेलं आहे. थोडंसं सुरीला लागलेलं आहे म्हणून मी इथे अजून एक 5 ते 6 मिनटं ठेवणार आहे. आणि या पद्धतीनं आता 5 ते 6 मिनटंसुद्धा वरचे झालेले आहेत. इथे बघू शकता मिनिमम आपल्याला बघा इथे 20 ते 25 मिनटामध्ये छान अगदी मस्त अशा अगदी वाफल्या जातात. तर अशा पद्धतीनं बघा नंतर खाली काढून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि इथे मी वड्या पाडायला घेते आहे. तर इथे मी आता चमचाच घेतलेला आहे. अशा पद्धतीचा जो चमचा असतो, सुरीने पाडला तरी चालेल किंवा पिझ्झा कटरनी पाडला तरीही चालेल. अशा पद्धतीनं हरवेळी एक लाईन काढली की उचलून घ्यायचा चमचा आणि दुसरीकडे लाईन घ्यायची. अशा पद्धतीनं केलं की अजिबात म्हणजे जे चमचालासुद्धा मिश्रण अजिबात चिटकत नाही आणि छान पद्धतीने इथे आपल्या वड्या अगदी बघू शकता इझिली निघत आहेत. खाली मिश्रणसुद्धा बघा चिकटलेलं नाही, अतिशय छान पद्धतीनं वाफल्या गेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं झटपट या वड्या तयार होतात. तर मी इथे तुमचं बरंचसं काम सोपं करून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवला तर बनवायलासुद्धा वेळ लागत नाही आणि कंटाळा येत नाही मेन म्हणजे कुठला. तर नक्कीच खायलासुद्धा बघा तितकीच टेस्टी ही वडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इझिली काढू शकतो. बघू शकताय तुम्ही की खाली चमचा घालून अगदी पटकन या वड्या सगळ्या सुटल्या जातात. कुठेही वडी अजिबात तुटत मोडत नाही किंवा अजिबातच चिवट वगैरे झाली आहे की असं काहीच नाही. छान अगदी ज्वारीचं पीठ आणि बेसन या दोन्हीमुळे मस्त आपली वडी तयार झालेली आहे बघा. तर अशा पद्धतीनं सोपी पद्धत मला वाटतं की नक्कीच तुम्ही एक वेळा बनवून बघा. खूप छान होतात वड्या. आणि आता आपण ह्या वड्या बघा अगदी तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर आज आपण इथे बऱ्यापैकी हातावरती घेऊनसुद्धा तुम्हाला दाखवते. बघू शकताय खूप मस्त वड्या निघलेल्या आहेत. कुठेही फुटल्या किंवा काही कट वगैरे झालेल्या नाहीत, मस्त निघलेल्या आहेत. तर मिश्रणसुद्धा बघू शकता अजिबात चिकटलेलं नाही चाळणीला. तर आता इथे तेलसुद्धा बघा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. पण तळत असताना आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आता मी डीप फ्रायच करून घेणार आहे. तर अर्ध्या वड्या मी ठेवून देते आणि ज्या आत्ता आपल्याला लागणार आहेत खाण्यासाठी तितक्याच मी तळून घेते. तर डीप फ्राय करतो आहे. तर अशा पद्धतीनं वड्या बघा एक एक करून सर्व सोडून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला थोड्याशा कडक जाणवायला लागल्या की बऱ्यापैकी बुडबुडे त्याचे कमी झाले की मगच आपल्याला यांना हलवायचं आहे, पलटी करायचं आहे किंवा झाऱ्याच्या मदतीने एकसारख्या रंगावरती सगळीकडून छान भाजून घ्यायच्या आहेत मस्त तेलावरती. तर अशा पद्धतीनं बघा मस्त अशा इथे वड्या बनवून तयार होतात. आता तुम्हाला इथे अजून थोड्या वेळाने थोडे बुडबुडे बऱ्यापैकी सगळे कमी झाले, वड्या छान खाली तळाला सेट झाल्या की मगच आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत. अजिबात गॅसची फ्लेम लोसुद्धा ठेवायची नाही आणि हायसुद्धा करायची नाही. लो ठेवली तर वड्या
तेल पिऊ शकतात बघा. आणि जर हाय ठेवली तर असा मस्त लगेच कलर येऊ शकतो, आतून वडी कच्ची राहू शकते, खाताना पीठ जाणवू शकतं. तर त्याच्यामुळे बघा इथे मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीनं सर्व वड्या तळून घेतल्या. अतिशय खरपूस खूप सुंदर झालेल्या वड्या आहेत. आणि म्हणाल तर अतिशय सोप्या पद्धतीनं आणि पटकन होणारी रेसिपी. आवाजसुद्धा तुम्हाला ऐकवते. खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत. अगदी गरमागरम वड्या तुम्ही बनवून जरी ठेवलात आणि जर गरमागरम जेव्हा तळायच्या आहेत, जेवायचं आहे, जसं की खायचं आहे आपल्याला, त्यावेळी तळा किंवा तुम्ही अगदी शॅलो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता. थोडंसं तेल घालायचं, जिऱ्याची फोडणी करायची आणि शॅलो फ्राय करून मस्त या वड्यासुद्धा खाण्यासाठी सुंदर लागतात. तर कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तरी व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटी दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही रोज पूर्ण पाहता त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.